नमस्कार, मी वैशाली. कशा आहे तुम्ही सगळ्याजणी? तर माझ्यासोबत एक आज अशी गोष्ट घडली बघा. देवपूजातेन पूजा काढल्यानंतर मी मसाल्याचा डबा वरती ठेवायला गेल्यानंतर देवाऱ्यावर तो डबा पडून असा माझा देवाऱ्याची जी फरशी आहे ती फुटलेली आहे. तर माझ्यासोबत असं वाईट घटना आज घडली. तर आज मूड सगळा गेलेला होता. म्हटलं चला आता उद्याचं नियोजन वेगळं आहे दवाखान्यात जायसाठी. मी आधीच तयारीत राहतो आहे कुठल्या पण गोष्टीसाठी. तर म्हटलं चला आता जेवढा काय पसारा आहे ते आपण आता नसणार आहे. तर इथं सगळं जे काय तांदूळ ते होतं पोतं आणलेलं तर ते भरून ठेवायचं होतं. किचन कट्ट्याच्या खाली भरपूर असा पसारा झालेला होता. तर डबं ते सगळं पुसून घेतलं आणि सगळं ठेवून घेतलं. तर हे बघा ओट्स पोरं मागतात खायला आणि आणलं की खात नाहीत. तर हाय असं पॅकेट तसंच होतं. एक दोनदा फक्त खाल्लेलं होतं. तर बरं आहे ह्याला एक चेनसारखं आहे त्यामुळं. तर हे ठेवून दिलं तसंच आणि म्हटलं चला बाकीचा पसारा आवरून घ्यावा. तर आज काहीच मूड नव्हता. दुपारचं जेवण करतानाच्या वेळेला माझ्या हातनं चुकून म्हणजे मी डबा हलक्या डब्यावरती ठेवायला गेल्यानंतर देवाऱ्यावर तो डबा पडला मसाल्याचा. सगळे मसाले एकत्र झाले ते झाले आणि शेवटी देवाऱ्याची फरशी जी आहे ते फुटले. तर जाऊ दे म्हणलं. त्या दिवशीचा मूड सगळा गेलेला होता त्यामुळे ही दुसऱ्या दिवशीची सकाळ रविवारची आहे बघा. तर एकदम सूर्य छान मस्त दिसत होता. तर म्हटलं चला थोडं शूट करावं. रविवारच्या दिवशी कोणच लवकर उठत नाही. तर हे 7:30चं टायमिंग आहे. दळण पण माझं आता संपत आलेलं आहे. तर ही फळी राहिलेली होती एक आणि ती टाकली. तर मी जिकडं जाईल तिथं काळूला आणि मनूला यायचंच असते माझ्यासोबत बसायला. तर आंघोळ ते झाल्या आणि मग विसरलो की अरे देवा आता म्हटलं टिकली पण लावली नाही मी. तर टिकली लावायची होती इथं. टिकली तशी तर पडत नाही पण टिकलीचं पाकिट जे आहे त्याला चिकट कमी आहे. तर देवघर फुटले बघा. तर मनाला खूप लागलेलं आहे आणि पसार बघितला असतो मी. तर माझं मलाच करायचं तर म्हटलं चला सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. तर मी माझं शरीर जपूनच प्रत्येक काम हे जे आहे ते करत असतो. तर भांडी रात्री घासलेली नव्हती आणि आज आमची राणी जाणार होती. तर मला वाईट पण वाटत होतं की ही गेली तर मला परत दुसरी मशीन मिळणार नाही आणि ह्यानी पण मला काय सांगितलं नव्हतं. तर ह्या चेहऱ्याच्या डागांवरती काय करायचं मला उपाय नक्की सांगा. आणि भरपूर प्रमाणात डाग पडत आहेत. कधी असं डाग नव्हते माझ्या चेहऱ्यावर आणि एवढ्या मोठ्या मोठ्या फुटकुळ्या उठा लागल्यात. तर कायच मी बदल केलेला नाही. म्हणजे जशी पॉन्ड्स पावडर लावते तर तेवढंच लावते. तर हिने उठलेत आणि म्हटलेत की आवरा पटापटा मशीन येणार आहे. तर म्हटलं ही जाणार आहे मला एवढंच माहीत होतं आणि मी विचार करत होतो म्हणजे एक गोष्ट चांगली पण घडते आणि वाईट पण घडते बघा. तर असंच माझ्याबरोबर आज झालेलं होतं. तर राणी जाणार होते त्यामुळं मला वाईट पण वाटत होतं. देवघर फुटलं त्याच्यासाठी पण वाईट वाटत होतं आणि आनंद पण होता की ह्याच्या जागी मला दुसरी मशीन मिळणार होती. भले ती म्हणजे आधी